Okay, so today we are going to learn about the principle of development. Who read this principle of development? Niti madam. Niti madam वाचा. Principles of development. Development is continuous in brackets सतत. Development is sequential, orderly, क्रमिक. Rate of development varies person to a person. विकास की दर भिन्न होती है. Development proceeds from general to specific. सामान्य से विशिष्ट. Growth and development is a product of both heredity and environment. D is equal to H into E. Development is predictable. पूर्वानुमान. There is a constant interaction between all factors of development. All types of development are irritated. PCSE. ओके आपण इंटररिलेटेड याची चर्चा काल केलेली होती आपण. हा भाग आपला झाला होता. प्रिन्सिपल डायरेक्शन बघूया आपण आता. हे पण झालेलं होतं. व्यक्तिगत भिन्नता झाली होती. त्याच्यानंतर आज आपण नवीन टॉपिक बघणार होतो. लक्षात नाही राहिलं माझं. सो ओके, रीड दिस. कोण रीड करते? वाचू का सर? हा वाचा. नोट मध्ये दिलेलं पण वाचायचंय का? यस यस यस. बर ठीक है. नोट: विद्यालय में यूनिफॉर्म आवश्यक है, परंतु एक शिक्षक के लिए टीचिंग टेक्निक में यूनिफॉर्म अर्थात एक समान होना आवश्यक नहीं है, क्योंकि प्रत्येक बच्चों के पास अपनी अपनी अलग अभिरुचि होती है. इसलिए बच्चों की अभिरुचि के आधार पर एक शिक्षक को टेक्निक फॉलो करना चाहिए. ये नहीं कि एक ही टेक्निक द्वारा सारे बच्चों को ज्ञान का साझा करे. शिक्षक के लिए यूनिफॉर्म इंस्ट्रक्शन, एक रूप अनुदेशन. दोन डिफरेंटेटेड इंस्ट्रक्शन, विभेदी अनुदेशन. यदि बच्चों का ग्रुप बनाए तो विभेदी अनुदेशन का प्रयोग होना चाहिए. हुम, जीनियस नहीं, हितोरे कसरते. हेट्रोजीनियस बनाए. होमो मीन्स सेम. अंतः सेम एबिलिटी वालों को एक ग्रुप में. इंडिविजुअल डिफरेंस. सर थोड़ी स्क्रीन वर घ्या. हाँ, इंडिव्हिज्युअल डिफरन्स, इंटरेक्टेड अनुवंशिक आणि ॲक्वायर्ड अर्जित. इंटरेक्टेड खाली दिले फिजिकल, मेंटल आणि टेम्परिमेंटल. बरोबर सर? वाचा. हा, आणि ॲक्वायर्ड सोशल, कल्चर, एज्युकेशनल, इमोशनल. थैंक यू. माइक ओके सर. ओके थैंक यू. विद्यालय में यूनिफॉर्म आवश्यक है, परंतु एक शिक्षक के लिए टीचिंग टेक्निक में यूनिफॉर्म अर्थात एक समान होणं आवश्यक नाही. युनिफॉर्म इथे दोन अर्थांनी आलाय. विद्यार्थी जे कपडे घालतात तो एकसारखा असावा, पण टीचिंग टेक्निक मधला जो युनिफॉर्म आहे हा वेगवेगळा पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या ॲबिलिटीचा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा इंटरेस्ट असतो, अभिरुचि असते. इसलिए बच्चों को अभिरुचि के आधार पर एक शिक्षक को टीचिंग टेक्निक फॉलो करना चाहिए.
ये नहीं कि एक ही टेक्निक सभी बच्चों के लिए ज्ञान आदान प्रदान करने के लिए साझा करे किंवा दिली जावी. तर शिक्षकाने ते वेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स देणं आवश्यक आहे. सो शिक्षक के लिए क्या अनुसरण है देखो, एकरूप अनुदेशन, युनिफॉर्म इंस्ट्रक्शंस, डिफरन्शिएटेड इंस्ट्रक्शन्स. म्हणजे एकरूप अनुदेशन म्हणजे सगळ्यांना एकच गोष्ट सांगणं, आणि विभेदी अनुदेशन म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं. याला म्हटलं जातं यूनिफॉर्म इंस्ट्रक्शन एंड डिफरेंशिएटेड इंस्ट्रक्शन. यदि बच्चों का ग्रुप बना जाए तो विभेदी अनुदेशन का प्रयोग होना चाहिए. जैसे की होमोजिनियस नाही तर हेट्रोजिनियस बनाए. नुसता मुलांचा ग्रुप नाहीये तर मुला मुलींचा ग्रुप बनवा, किंवा सारख्या ॲबिलिटीचे मुलं एकत्र येऊ देऊ नका. होमो मीन्स सेम. मग सारख्या ॲबिलिटीचे मुलं आले, चांगल्या सारख्या बुद्धिमत्तेचे मुलं आले तर त्यांच्यात वाद होऊ शकतो. तर ज्यांची बुद्धिमत्ता थोडी चांगली आहे, ज्यांची थोडी कमी प्रमाणात आहे, त्यांना एकत्र येऊ द्या. म्हणजे कमी बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याकडून जास्त बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याकडून कमी बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याला ज्ञान मिळेल, या अर्थाने सेम एबिलिटी वाले ग्रुप में मत लाव. ज्यांना काही येतच नाही त्यांचाच जर ग्रुप बनवला तर मग ते एकमेकांना काही शेअरच करणार नाही, ते आहे त्या स्थितीत राहतील. आणि जे चांगल्या ॲबिलिटी वाले आहे त्यांच्यामध्ये इगो प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा मग मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, तू माझं ऐकत जा, ह्या भूमिका तयार होऊ शकतात. त्यामुळे जो विद्यार्थी बऱ्यापैकी अभ्यासात आहे त्याने, ज्याला थोडं अभ्यासात कच्चा आहे, तर त्याच्याजवळ जर बसवलं, त्यांचा ग्रुप तयार केला तर ज्ञान साझा करना अच्छा जाएगा. इससे होगा विभेदी अनुदेशन. ओके. उसके बाद हम देखने वाले इंडिविजुअल डिफरेंस क्या होता है. हर एक में इंडिविजुअल डिफरेंस क्यों दिखाई देता है? बिकॉज देयर आर टू टाइप्स ऑफ इंडिविजुअल डिफरेंस, दैट इज इनहेरिटेड अनुवंशिक, एक्वायर्ड अर्जित. ओके. इनहेरिटेड में होता है फिजिकल, मेंटल, टेम्परामेंटल, और एक्वायर्ड में होता है सोशल, कल्चरल, एज्युकेशनल, इमोशनल. प्रत्येकामध्ये व्यक्ती भिन्नता काय आहे तर दोन प्रकारची आहे. एक एखाद्याला अनुवंशिकताच एक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये तयार होत असतं, आणि काही जण स्वतःमध्ये बदल करतात आणि ते व्यक्तिमत्व स्वतःमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात. मग ते कसं बसवतात, एक तर सोशल प्लॅटफॉर्मवर, सामाजिक जीवनात ते कुठेतरी नेतृत्व घेतात आणि पुढे जातात. सांस्कृतिक जीवनात मग तो ऍक्टर होतो, ऍक्ट्रेस होते, किंवा मग कुठेतरी एक कला सादर करते, मग तो चित्रकार होतो, पत्रकार होतो, काहीतरी होतो. एज्युकेशनल मध्ये तो टीचर होतो, रिसर्चर होतो, सायंटिस्ट होतो, किंवा इमोशनल मध्ये मग तो एक तर काउन्सिलर होतो, किंवा मग एक भावना प्रधान व्यक्ती म्हणून जगत असतो. दॅट इज अ इंडिव्हिज्युअल डिफरन्स दॅट इज एक्वायर्ड बाय पर्सन. नाउ व्हॉट इज द इंडिव्हिज्युअल डिफरन्स बेस्ड ऑन द इनहेरिटेड अनुवंशिकता? दॅट इज अ फिजिकल, मेंटल अँड टेम्परमेंटल. मग एक तर तो शारीरिक दृष्ट्या आई वडिलांकडून ते गुण घेणार आहे म्हणून तो वेगळा दिसणार आहे. उंची, त्याची रचना ही आई वडिलांसारखी असेल. मेंटली तो काही गोष्टी आई वडिलांकडून डीएनए मधून आलेली माहिती घेणार आहे. आणि टेम्परमेंटल म्हणजे काही प्रमाणात फिजिकल, काही प्रमाणात मेंटल, या अर्थाने तो ही गोष्ट घेणार आहे. इट मीन्स दॅट इंडिव्हिज्युअल डिफरन्स इज डिपेंड्स अपॉन टू बेस, दॅट इज इनहेरिटेड इंडिव्हिज्युअल डिफरन्स and acquired individual difference. Okay, this is the याला व्यक्ती भिन्नता असं म्हणतात. Okay, who read the next? Who read the next? Please ask your name and then read stanza. Raise your hand. Raise your hand. Two participants raise the hand. Raise the hand. Chaudhary madam. Chaudhary madam. Chaudhary madam. Okay, sir. Yes. Motivation is a process that influences the direction, persistence, and vigor of goal-directed behavior. Motivation, अभिप्रेरणा, internal, intrinsic, आंतरिक, locus of control, internal, extrinsic, external, बाह्य,
locus of control external. अंतःआत्मा से, लोक की दृष्टि से एक्सटर्नल, इंटरनल रिवार्ड, सैलरी, मार्क। अमेरिकी मनोवैज्ञानिक BF स्किनर, ब्रूह फ्रेडरिक स्किनर का अभिप्रेरणा के संबंध में मानना है कि मोटिवेशन नेशनल हाईवे की तरह होता है। जितना अच्छा मोटिवेशन होगा, सक्सेस रेट उतना ही अच्छा होगा। बच्चों में इंटरनल आंतरिक अभिप्रेरणा को बढ़ावा देना चाहिए। अभिप्रेरणा का चक्र, साइकिल ऑफ मोटिवेशन। सर स्क्रीन थोड़ा ऊपर चाहिए था। हाँ, थैंक यू सर। नीड, आवश्यकता, रिडक्शन ऑफ अराउजल, उत्तेजना में कमी, ड्राइव, प्रणोद, अचीवमेंट, उपलब्धि, अराउजल, उत्तेजन, गोल डायरेक्टेड बिहेवियर, दिशा निर्देशित व्यवहार। ओके सर, थैंक यू। मिड डे मील, बस बस. Okay. So now we learn about the motivation. What is the motivation? त्याला मराठीमध्ये प्रेरणा म्हणतात, हिंदीमध्ये अभिप्रेरणा म्हटलं जातं. Motivation is a process that influences the direction, persistence, vigor of the goal directed. तुमच्या वर्तनामध्ये जो काही बदल घडून येतो प्रेरणेमुळे, आपके वर्तन में जो बदलाव आता है ड्यू टू द अभिप्रेरणा, अभिप्रेरणा की वजह से, यानी वो डायरेक्शन होगा, डिवोशन होगा, डेडिकेशन होता। हर बार में मोटिवेशन बहुत काम की चीज है। जैसे कि कोई आपको मोटिवेशन देता है तो उससे भी आपको कुछ काम करने की प्रेरणा मिलती है। मोटिवेशन के दो प्रकार है बच्चों, स्टूडेंट्स, आंतरिक अभिप्रेरणा और बाह्य अभिप्रेरणा। आंतरिक अभिप्रेरणा इट इज रिलेटेड टू द इंटरनल इंट्रिंसिक। इंट्रिंसिक ये आंतरिक होती है, अंदर से आवाज आता है, अरे तुझे कुछ करना है, लाइफ में तुझे आगे बढ़ना है, यू कैन डू इट, एनी एंड हाउ कंडीशन, तू कर सकता है। ये जब जब अंदर से आवाज आता है दैट इज कॉल्ड एज इंटरनल मोटिवेशन। उसमें होता है लोकस ऑफ कंट्रोल, इंटरनल, यानी जो हमारी बाह्य इंद्रिय होती है उन पे कंट्रोल होता है, उसके साथ जो करना है उसके साथ हम स्टिकअप रहते हैं। अगर ये एक्सटर्नल मोटिवेशन होता है तो लोकस ऑफ कंट्रोल दूसरों के हाथ में रहता है। यानी अगर मैं विराट कोहली से कुछ प्रेरणा लेता हूँ तो विराट कोहली ने कुछ अच्छा किया तो मुझे मोटिवेशन मिलेगा, विश्वास नांगरे पाटिल ने कुछ अच्छा किया तो मुझे मोटिवेशन मिलेगा। यानी मेरा मोटिवेशन दूसरों के ऊपर डिपेंडेंट बन जाता है जब वो एक्सटर्नल मोटिवेशन होता है। अगर वो इंटरनल मोटिवेशन होता है तो इट इज विद इन मी, ये मुझ में है, वो बाहर से मुझे ढूंढना नहीं है। ये बाहर से जब ढूंढते तो वो होता है एक्सट्रिंसिक और एक्सटर्नल मोटिवेशन। इसका कंट्रोल जो होता है वो एक्सटर्नल होता है। ओके, दीज आर टू टाइप्स ऑफ मोटिवेशन, इंटरनल, एक्सटर्नल, या आप दूसरी भाषा में बोल सकते इंट्रिंसिक, एक्सट्रिंसिक। अगर आप हिंदी में बोलते हैं तो आंतरिक अभिप्रेरणा, बाह्य अभिप्रेरणा। ओके, उसके बाद चौधरी मैडम ने पढ़ा था कि अंत आत्मा से इंटरनल जो आवाज आती है वो कैसे होती है, इंटरनल, और लोक की दृष्टि से होती है वो एक्सटर्नल होती है। ओके, अंतर आत्मा से जो आती है वो इंटरनल होती है, लोक की दृष्टि से होती है वो एक्सटर्नल। यानी कुछ हमें रिवॉर्ड मिलता है, सैलरी मिलती है, कुछ अच्छे गुण प्राप्त करते, हम प्राप्तांक प्राप्त करते, तब भी हम खुश हो जाते हैं, दैट इज एक्सटर्नल मोटिवेशन। अगर मैं टेस्ट लेता हूँ, टेस्ट में आपको अच्छे मार्क्स पढ़ते और अच्छे मार्क्स पढ़ते जाएंगे तो आपका एक्सटर्नल मोटिवेशन बढ़ता जाएगा। इंटरनल मोटिवेशन अंतरात्मा से होता है। अगर ये जो इंसेंटिव वगैरह देते हैं मेडिकल फील्ड में या हर जगह में कि तुम अच्छा काम करो, हम तुमको फॉरेन टूर में भेजेंगे या कुछ तुम्हारे इंसेंटिव बढ़ा देंगे, तो ये जो रिवार्ड मिलता है इसकी वजह से मेडिकल फील्ड या इतर कंपनियों के फील्ड में जो वर्कर्स होते हैं
वो अच्छी ढंग से काम करते, बिकॉज उन्हें जो मिलती है वो एक्सटर्नल मोटिवेशन मिलता है। अभी ये मोटिवेशनल के बारे में अगर हम देख सकते तो अमेरिकी मनोवैज्ञानिक जो हो चुके हैं उनके बारे में अगर हम बताएंगे तो हमें ध्यान में आएगा कि उनका नाम है BF स्किनर, बुर्र फ्रेडरिक स्किनर। इसका पूरा नाम मैंने पहली बार सुना है, बुर्र फ्रेडरिक स्किनर। आज तक मैं BF स्किनर ही बोलता था। उनका अभिप्रेरणा के संबंध में मानना है कि मोटिवेशनल इज लाइक एज अ नेशनल हाईवे। जितना अच्छा मोटिवेशन होगा सक्सेस रेट उतना ही अच्छा होगा। इसलिए आपके लाइफ में दोनों मोटिवेशन होने चाहिए, इंटरनल मोटिवेशन और एक्सटर्नल मोटिवेशन भी बहुत जरूरी होता है। बच्चों में इंटरनल अभिप्रेरणा को बढ़ावा देना चाहिए। अगर आप इंटरनल अभिप्रेरणा बताते हैं, अगर कोई बच्चे को आप मोटिवेशन देते, अरे यार तू कर सकता है, तू कुछ पढ़ सकता है, तेरी ड्राइंग अच्छी है, तू डांस कर सकता है, तू लिख सकता है, तू पढ़ सकता है, इससे उनको प्रेरणा मिलेगी। अगर आप बोलोगे अरे अरे तुझे कुछ भी नहीं आता है, तू कुछ करेगा ही नहीं, तू लाइफ में आगे नहीं बढ़ेगा, इससे क्या होता है, वो बच्चा डीमोटिवेट हो जाता है। इसलिए हमें उसे बढ़ावा देना चाहिए अभिप्रेरणा की तरह, अभिप्रेरणा की सहायता से। अभी वो मोटिवेशन का चक्र क्या होता है, साइकिल क्या है देखो, उसमें है NDA। NDA मतलब होता है नीड, ड्राइव एंड अराउजल। GAR होता है, GAR का मतलब होता है GAR, गोल, डायरेक्टेड बिहेवियर, अचीवमेंट एंड रिडक्शन ऑफ अराउजल। ओके, अभी मैं पढ़ा समझाता हूँ आपको। NDA GAR का क्या क्या होता है देखो, यानी कुछ आवश्यकता पड़ती है, कुछ ड्राइव होता है, प्रणोद होता है, उसके बाद कुछ एक्सटर्नल या इंटरनल उत्तेजना मिलती है, उसके बाद गोल डायरेक्टेड बिहेवियर, दिशा निर्देशित व्यवहार शुरू हो जाता है, फिर कुछ अचीवमेंट करते हैं, अचीवमेंट करने के बाद कुछ पठारावस्था आ जाती है, फिर हम पीछे पड़ जाते हैं, फिर रिडक्शन होता है उत्तेजना में, फिर हमें कोई मोटिवेट करता है, उसकी नीड पड़ती है, नीड होने के बाद फिर ड्राइव होता है, फिर से काम शुरू होता है, फिर कोई उत्तेजना देता है, फिर दिशा निर्देशित व्यवहार का चलन होता है, उसके बाद फिर अचीवमेंट, फिर उत्तेजना में। अगर कोई प्लेयर है, जैसे कि अभी टेबल टेनिस में कल किसी को ब्रॉन्ज मिला है, नाम बताओ उसका। टेबल टेनिस में ब्रॉन्ज मेडल किसको मिला कल? आप तो करंट अफेयर्स आपको आना चाहिए, कौन बताता है? चलो, तुम्हाला सगळ्यांना करंट अफेअर आलं पाहिजे। काल टेबल टेनिस मध्ये कोणाला ब्रॉन्झ मेडल मिळालं सांगता येईल? वाचन वाढवा जरा, आपण शिक्षक होणार आहोत सगळेजण, तुमच्यापैकी बरेच जण जॉबला आहात, त्यामुळे आता फेसबुक व्हॉट्सअपला बऱ्याच गोष्टी आपण वाचत असतो, बघत असतो, त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे। कोण सांगतं? मोनिका बत्रा। मोनिका बत्रा आहे का? कोणी उत्तर दिलं? मला मुलांनी सांगितलं, रुपाली। हो, कोणी कोणी सांगितलं? मुलांनी। कितवीला आहे तो? 9th ला। 9th ला आहे, बहुत बढ़िया मॅडम, तो पुढे गेला बर का आता। काय नाव तुमचं? मी विसरलो। रुपाली सापुरे। रुपाली मॅडम, बहुत बढ़िया। म्हणजे त्याने कुठेतरी कुठं वाचलं, त्याला विचारा, पेपर मध्ये वाचलं, बातम्यांमध्ये की ऐकला असेल, न्यूजला वगैरे किंवा मुलांमध्ये चर्चा वगैरे होती ना, तेव्हा ऐकला असेल कदाचित। त्याला ते उत्तर रुपाली साकुरे मॅडम कडून गेलं पाहिजे होतं असं मला वाटतंय। ओके, काही हरकत नाही, संसाराचा व्याप मोठा असतो, पण म्हणतात परमार्थ आणि अध्यात्म। आता इथं आपला अभ्यास प्लस संसार, तर त्या दोन्ही गोष्टी आपण चालू ठेवायच्या। स्त्रियांची तशी तारेवरची कसरत असते, पण तरी सुद्धा अपडेट आपण थोडं घेणं गरजेचं आहे। आपण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला टिकाव धरायचा असेल तर तुमचं रोजच्या रोज करंट्स काय आहेत,
तर जर तुम्ही फेसबुकला असाल तर फेसबुकला काय करायचं, आता माझ्या फेसबुक पेजला किंवा फेसबुकला अकाउंटला मी काय केलंय, जेवढे न्यूजपेपर आहेत त्यांचे पेजेस फॉलो केलेले आहेत. आता फेसबुक आपण टाइमपास म्हणून चालतो, मग चालल्यानंतर मला दिसतं अरे सूर्यकुमार यादवने 51 बॉलामध्ये 111 रन केले न्यूझीलंड विरुद्ध. मग लक्षात राहतं की नाही. मग नरेंद्र मोदींना फॉलो केले किंवा या मोठ्या लोकांना थोडं फॉलो केले मी पेज. मग त्यांनी काँग्रेट्स केलेलं असतं, काँग्रेट्स मोनिका बत्रा. सो वाय, मोनिका बत्राने काय केलेलं आहे, मग तिचा खेळ कोणता आहे, कोणती स्पर्धा आहे, हे आपण वाचतो आणि दीर्घकाळ म्हणा किंवा एक काही काळ तरी आपल्या लक्षात राहतं. रुपाली साकुरे मॅडम, हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. येस सर. वाचता तुम्ही पुढचं? हो सर. ओके, सगळ्यांना समजतंय का, पण मी सांगतोय ते समजतंय का नक्की? हो सर. येस सर. ओके ओके. याचं कन्व्हर्जन मार्क्स मध्ये झालं पाहिजे. मी ऍज अ एक्सटर्नल मोटिवेटर आहे तुमचा, इंटरनल मोटिवेटर तुम्ही आहात स्वतःचे. ओके, त्यामुळे एक्सटर्नल प्लस इंटरनल मोटिवेशन जर तुमचं एकत्र आलं तर सीटीईटी काय, तुम्ही राज्यसेवाही क्वालिफाय कराल, युपीएससी क्वालिफाय कराल. आयुष्यात प्रत्येक समस्येवर तुम्ही चांगलं निदान करू शकता. चला, यस, टू बी कंटिन्यू. हँड ओव्हर टू रुपाली साकुरे मॅडम. यस. ओके. गोल डायरेक्शन सर, वरती गेली स्क्रीन. ओके ओके, नहीं वो हो गया ना हमारा, हो गया. मध्याह्न भोजन से स्टार्ट करो. अब्राहम मास्लोज नीड्स. नहीं, मध्याह्न भोजन, मध्याह्न भोजन. मध्याह्न भोजन मिड डे मील की शुरुआत 1995 में हुई थी. फिजिकल नीड्स, शारीरिक आवश्यकताएं. सर्वाइवल नीड्स, अस्तित्व की जरूरत. फूड, वाटर, शेल्टर, स्लीप, मिड डे मील. 2 मिनिटं घेतो तुमचे, 2च मिनिटं. मध्याह्न भोजन मीलची सुरुवात होण्याचं कारण असं होतं की बऱ्याच मुलांना, गरीब घरातल्या मुलांना जरी इंटरनल त्यांना स्टडी करण्याची गरज असेल पण त्यांची नीड ही फूड होती. त्यांना ज्यावेळेस मिड डे मील 1995 में शुरू हुआ तो उनकी शारीरिक आवश्यकताएं पूरी हुई. त्यांची सर्वायवल नीड होती ती, फूड, वॉटर, शेल्टर, स्लीप, मिड डे मील. शेवटी असं असतं, जरी मी लाख मोटिवेशनल बोलत असलो किंवा तुम्ही कोणाकडून मोटिवेशन घेत असाल, पोटात अन्न नसेल आणि तुम्ही किती लाख शब्द फेकले, तुम्ही म्हटले मॅन इज अ ग्रेट बाय डीड नॉट बाय बर्थ, किंवा मग जे जे वाक्य, बरोबर आहे की नाही, इफ यू ड्रीम टू फ्लाय विथ ईगल, डोंट वेस्ट टाइम इन स्विमिंग विथ द डक्स, जस्ट लाईक ॲज अ, असे भरपूर वाक्य तुम्ही बोलून घेतले. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही त्याला सगळं देताय. पहिले त्याची भूक, त्याचं पोट भरणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने 1995 मध्ये, आता हे पण इट इज नॉट ओनली सायकोलॉजिक क्वेश्चन, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हा तुम्हाला अध्यापन शास्त्रामध्ये. ओके, सो त्यावेळेस हे माहिती पाहिजे की मध्याह्न भोजन योजना कधी सुरू झाली भारतामध्ये. सो 1995. ओके, रुपाली मॅडम, टू बी कंटिन्यू. ओके. अब्राहम मॅस्लोज नीड्स, हिरार्ची, मॅस्लो को आवश्यकता अनुक्रम सिद्धांत. सेल्फ एक्चुअलायझेशन, आत्मसिद्धी. डिजायर टू बिकम द मोस्ट दैट वन कैन बी. एस्टीम, सम्मान की आवश्यकता है. रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम, स्टेटस, रिकॉग्नाइजेशन, स्ट्रेंथ, फ्रीडम. लव एंड बिलोंगिंग, प्रेम व अपनत्व की आवश्यकता है. फ्रेंडशिप, इंटिमेसी, फैमिली, सेंस ऑफ कनेक्शन. सेफ्टी नीड्स, सुरक्षात्मक आवश्यकता है. पर्सनल सिक्योरिटी, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेस, हेल्थ एंड प्रॉपर्टी. फिजिकल साइकोलॉजिकल नीड्स, शारीरिक आवश्यकताएं. एयर, वाटर, फूड, शेल्टर, स्लीप, क्लोथिंग एंड रिप्रोडक्शन्स. ओके, थँक्यू. सो आता रुपाली मॅडम, तुम्ही जे वाचन केलेलं आहे तर ते तुम्ही सेल्फ ऍक्च्युअलायझेशन पासून केलेले. ओके, अब्राहम मास्लो जो आहे हा त्याचा गरजेचा सिद्धांत, आपल्या मानसशास्त्रामध्ये तुम्ही सगळे शिकले मास्लोचा सिद्धांत काय आहे.
सो मुळात तुम्ही वाचताना काय केलं, तुम्ही वरून वाचत आला. ओके, ज्यावेळेस असा शब्द तर तो खालून वाचायला पाहिजे होता. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता फक्त रीड करतोय, पण हे लक्षात ठेवायचं याच्या पुढे तुम्हाला. मीन्स सगळ्यांना सांगतोय मी, नॉट ओनली यू बट ऑल्सो मी ऑल्सो. ओके सर, आपण चर्चात्मक करतोय कारण आत्मसिद्धी लगेच नाही प्राप्त होणार आहे आपल्याला. सो पहिले आपल्या नीड्स काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल, अब्राहम मैस्लोज नीड्स ऑफ हायरची. मैस्लो का आवश्यकता अनुक्रम सिद्धांत क्या बोलता है? फर्स्ट ऑफ ऑल, वी वांट टू कंप्लीट आवर फिजियोलॉजिकल नीड्स. हमारे फिजियोलॉजिकल नीड्स हम कंप्लीट करना चाहते हैं. त्याच्यामध्ये हवा असेल, श्वास घेणार, पाणी पिणार, अन्न खाणार, राहायला घर पाहिजे, स्लीप, क्लोथिंग पाहिजे, रिप्रोडक्शन, वंशाला दिवा, वंशाला पंथी पाहिजे, हे जे म्हणतो ना आपण. मग त्याच्यामध्ये सेक्स आला, प्रत्येक गोष्ट आली, ज्या ज्या आपल्या नीड्स आहेत, दिस इज आर कॉल्ड एज फिजियोलॉजिकल नीड्स. या कम्प्लीट झाल्या. शारीरिक आवश्यकता कंप्लीट हो गई. मग नुसतं त्याच्यावर नाही चालणार आहे. मग माणसाला वाटतं सेफ्टी नीड्स. मला माझं घराला, कुटुंबाला सिक्युरिटी पाहिजे, मला सिक्युरिटी पाहिजे. मग ही सिक्युरिटी कशी पाहिजे? आर्थिक सिक्युरिटी पाहिजे. मग मला एम्प्लॉयमेंट पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला इन्कम येण्यासाठी रिसोर्सेस पाहिजे. हे करत असताना माझं हेल्थ चांगलं असलं पाहिजे, माझी ओन प्रॉपर्टी पाहिजे काहीतरी, म्हणजे मी नसलो असलो तरी माझ्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे. दॅट इज सेफ्टी नीड्स. मग नुसतं फिजियोलॉजिकल नीड्स राहून चालणार नाही, सेफ्टी नीड्स राहून चालणार नाही. म्हणजे नुसतं अन्न, वस्त्र, निवारा किंवा रिप्रोडक्शन, क्लोथिंग एवढं नाही. फक्त मग नोकरी, रिसोर्स, हेल्थ, प्रॉपर्टी एवढंच नाही. लव्ह अँड बिलॉंगिंग, प्रेम और अपनत्व की आवश्यकता. मग एखाद्याकडे सगळं असतं, गाडी, बंगला, घोडा, फिजियोलॉजिकल नीड्स कम्प्लीट असतात, सेफ्टी नीड्स कम्प्लीट असतात. पण जर त्याला लव मिळालं नाही, बिलॉंगिंग, प्रेम और अपनत्व की भावना नहीं मिली, उसके लिए क्या होना चाहिए? फ्रेंडशिप होनी चाहिए, इंटीमेसी होनी चाहिए, फैमिली होनी चाहिए, सेंस ऑफ कनेक्शन होना चाहिए. ये सभी चीजें लव और बिलोंगिंग में आती है. अगर कोई हस्बैंड और वाइफ होता है, उनमें अगर वो करोड़पति है, उनकी फिजियोलॉजिकल नीड्स कंप्लीट है, सेफ्टी नीड्स कंप्लीट, अगर दोनों में म्यूचुअल अंडरस्टैंडिंग नहीं है, दोनों में प्यार नहीं है, तो वो सिर्फ दिखावे का प्यार होता है, अंदर से नहीं. वो अंदर से होना चाहिए. जब अंदर से होगा, दे आर रिलेट ईच अदर, तभी लव बढ़ेगा, प्यार बढ़ेगा. या उनका जो कुछ रहन सहन है दिखाने के लिए नहीं होगा, वो अच्छी ढंग से रह सकते हैं और अंत तक, मृत्यु तक. नहीं तो आज हम देखते हैं कि ये जो बॉलीवुड इंडस्ट्री होगी या हमारे सोसाइटी में भी बहुत सारे डाइवोर्स हो रहे हैं, बहुत सारे. इसकी वजह क्या है? तो लव एंड बिलोंगिंग. ओके, उसके बाद होता है एस्टीम. अगर मुझे फिजिकल नीड मेरी कंप्लीट हो गई, सेफ्टी नीड्स कंप्लीट हो गई, लव और बिलोंगिंग भी मुझे मिल रहा है बहुत सारा, तभी मुझे लगता है मुझे कुछ सम्मान मिलना चाहिए. स्टीम, रिस्पेक्ट, सेल्फ स्टीम. मुझे खुद को सम्मान मिलना चाहिए, मेरा कुछ खुद का स्टेटस होना चाहिए. व्हाट्सअप का स्टेटस नहीं, सोसायटी में मेरा स्टेटस, ज्याला म्हणतात ना, माझं एक वजन पाहिजे समाजामध्ये, रेकग्निशन, मला लोकांनी ओळखलं पाहिजे. स्ट्रेंथ, माझ्यामध्ये ती स्ट्रेंथ आली पाहिजे, माझ्यामध्ये फ्रीडम आलं पाहिजे. आणि हे सगळं ज्यांना मिळालं, मग शेवटी आत्मसिद्धीवर येऊन माणूस पोहोचतो. डिझायर टू बिकम द मोस्ट दॅन वन कॅन बी, सेल्फ एक्चुअलाइजेशन. अभी मैं बहुत खुश हूं, मुझे सब कुछ मिला है, मेरी शारीरिक आवश्यकता है, सुरक्षात्मक आवश्यकता है, प्रेम और अपनत्व, सम्मान की आवश्यकताएं पूरी हो चुकी है और मैं सेल्फ एक्चुअलाइजेशन की पोजीशन पे आके खड़ा हूं. उसे बोलते आत्मसिद्धी. आता अब्राहम मास्लोचा जो हा हायरची आहे किंवा अनुक्रम सिद्धांत आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कसा आहे तो वरून खाली न जाता तुम्हाला खालून वर जायचं आहे. पहिले आपले शरीर लक्षात ठेवा, मग सुरक्षा लक्षात ठेवा, मग प्रेम, सम्मान आणि आत्मसिद्धी. ओके, याच्यात मला तर वाटतं कोणाला अडचण नसावी. ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे 40 पानांची. या 40 पानांवरच तुमचे 15 प्रश्न महत्वाचे येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका. यस, हू रीड नेक्स्ट?
कोण वाचतंय? नूतन गरुड़. यस सर. IQ के आधार पर लोगों का वर्गीकरण, classifications of people on the basis of IQ. IQ, intelligence quotients, बुद्धि लब्धि. Albert Einstein was a German-born theoretical physicist and philosopher of science whose estimate IQ score is about 160 points. Stanford Binet intelligence scales. Genius, gifted, over 140, very superior 120 to 139, superior 110 to 119, average 90 to 109, dull 80 to 89, borderlines deficiency 70 to 79, moron 50 to 69, imbecile 20 to 49, and idiot below 20. इंटेलिजेंस शब्द की उत्पत्ति लैटिन भाषा के इंटेलिजेंस से हुई है, जिसका अर्थ टू अंडरस्टैंड होता है. इंटेलिजेंस हेरेडिटी से अधिक प्रभावित होता है. इंटेलिजेंस इज द एबिलिटी टू रीजन, अडैप्ट एंड लर्न. Concept of IQ. Thank you. Okay, it is most important topic. IQ का मतलब क्या होता है? इंटेलिजंट क्वेश्चन, बुद्धी लब्धी. बुद्ध्यांक त्याला तुम्ही म्हणतात की एखाद्याचा बुद्ध्यांक पॉइंट्स मध्ये इथे दिलेला आहे. बुद्ध्यांकाच्या बाबतीत जगात नंबर 1 ला जे होऊन गेलेले ते अल्बर्ट आइन्स्टाइन, जर्मन बॉर्न theoretical physicist and philosopher of science whose estimate IQ score is about 160 points because he used 5% brain power. We use our brain power negotiable relate to the 0.001, 0.002. He was used 5% brain. हा जो अल्बर्ट आइन्स्टाइन होता ज्याचा मेंदू 1380 ग्रॅमचा होता, नॉर्मल मेल व्यक्तीचा म्हणजे जो पुरुष आहे त्याचा मेंदू 1400 ते 1450 ग्रॅमचा असतो, याचा 1380 चा होता. असा असणारा जर्मन मधला अल्बर्ट आइन्स्टाइन, त्याचा आयक्यू स्कोर किती होता? 160 पॉइंट. आणि तो इथे बसत सुद्धा नाहीये. स्टॅनफोर्ड बिनेटने जे बुद्ध्यांकाचं मापन सांगितलं त्यात तो बसत नाही, एवढा हुशार होता अल्बर्ट आइन्स्टाइन. मुळात तो लहानपणी फार मंद होता, मी त्याची गोष्ट सांगेल तुम्हाला, काही काळजी करू नका. तो खरं तर 8वी पर्यंत अतिशय मंद विद्यार्थी होता. तो गिटार वाजवायला लागला, कविता करायला लागला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, मग त्याला भूमिती विज्ञान आवडायला लागलं आणि मग त्याने E=mc² चा फॉर्म्युला शोधून काढला. एनर्जी इज इक्वल टू मास इंटू स्क्वेअर ऑफ व्हेलोसिटी ऑफ लाईट, म्हणजे सापेक्षवादाचा सिद्धांताचा शोध अल्बर्ट आइन्स्टाईनने लावला. जिनियस व्यक्तीचा आयक्यू किती असतो? अगदी गिफ्टेड हेरिडिटीने ओव्हर 140, व्हेरी सुपेरियर कुशाग्र बुद्धिमत्ता 122 to 139, सुपेरियर असेल बुद्धिमान असेल 110 119, ऍव्हरेज जो असेल जो साधारण बुद्धिमत्तेचा आहे तो 90 to 109, डल याला आपण किती डल येतो 80 to 89, बॉर्डर लाईन डिफिशियन्सी. आता मात्र इथून डिफिशियन्सीला सुरुवात होते, आजारांना सुरुवात होते 70 to 79. मोरॉन असेल हा डिसीज मध्ये प्रकार मोडतो 15 to 69. इम्बिसाइल म्हणजे मूक बधीर असेल 20 to 49. आणि इडियट कोण असेल? मूर्ख दगड मारणारा, सो बिलो 20 असणार आहे. हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, 100% प्रश्न येतात त्याच्यावर. इंटेलिजेंस शब्द की उत्पत्ति लैटिन भाषा के इंटेलिजेंस से हुई है, जिसका अर्थ होता है टू अंडरस्टैंड, कुछ समझ लेना, आकलन करना. इंटेलिजेंस रिलेटेड टू द हेरिडिटी, अनुवंशिकतेशी संबंधित आहे. इंटेलिजेंस इज द एबिलिटी टू रीजन, अडॅप्ट अँड लर्न.
इंटेलिजेंस का मतलब क्या होता है? ऐसी क्षमता जिसका मतलब होता है कुछ जानना, कुछ अडॅप्ट करना, कुछ नया सीखना. सो आता आपले जवळजवळ 40 मिनिटं संपत आले. मी आता 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ IQ कडे जाणार आहोत. 5 मिनिटांनी लिंक येईल. तुम्ही पण तोपर्यंत पाणी वगैरे पहा, फ्रेश व्हा. पुन्हा बसूया आपण. ओके, शो बाय.